आता पाहणार टॉप 9 बातम्या मुंबई पुण्यातल्या। मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या जलाशयांच्या पाणीसाठ्यात वाढ। 24 तासात पाणीसाठ्यात 2.22% वाढ। जलाशयांमध्ये 88.40% जलसाठा। ठाण्यातील तीनहात नाका परिसर ट्रॅफिक मुक्त होणार। ठाणे शहरात 200 कोटींच्या वाहतूक सुधारणा प्रकल्पाचं उद्घाटन। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते प्रकल्पाचं भूमिपूजन। मुंबईत रस्ते आणि सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणं पडणार महागात। मुंबई उच्च न्यायालयानं दिले या संदर्भात महत्त्वाचे आदेश। तक्रारींसाठी मोबाईल ॲप सुरू करण्याचा न्यायालयाचा महापालिकेला सल्ला। मुंबईत विकास प्रकल्पांसाठी 102 झाडांवर कुऱ्हाड। विकास प्रकल्पांमुळे 1464 झाडं बाधित होणार। या बदल्यात 21,629 झाडं लावली जाणार, बीएमसीचा दावा। पुणे महापालिकेकडून भर पावसात भिंतीवर रंग देण्याचं काम। भिंतीवर दिलेला रंग पावसाच्या पाण्यात वाहून गेल्याचा फोटो समोर। बिब्बेवाडीच्या आदिनाथ सोसायटीच्या मागच्या भिंतीवर काम सुरू होतं। पुण्यातील आंबेगाव परिसरात औषधी इंजेक्शनचा नशेसाठी वापर। आंबेगाव पोलिसांकडून 5 जणांना अटक। आरोपींकडून इंजेक्शनच्या 50 बाटल्या जप्त। पुणे शहरात डेंग्यूच्या रुग्णसंख्येत लक्षणीय वाढ। महापालिकेच्या आकडेवारीवरून डेंग्यू रुग्णांमध्ये वाढ झाल्याचं स्पष्ट। अवघ्या 1.5 महिन्यात 300 संशयित रुग्ण आढळले। पुणे रेल्वे स्थानकावरील एआय कॅमेऱ्याद्वारे गुन्हेगारांना पकडणं सोपं होणार। आरपीएफकडून रेकॉर्डवरील गुन्हेगारांची छायाचित्र स्थानकावरील सर्व्हरमध्ये समाविष्ट। गुन्हेगारांना स्थानकावर पाऊल ठेवताच सुरक्षा यंत्रणेला लगेच माहिती मिळणार। पुणे विमानतळावर हब अँड स्पोक प्रणाली लागू करण्याबाबत नागरी उड्डाण मंत्रालयाकडून प्राथमिक आढावा। या प्रणालीमुळे प्रवाशांचा वेळ वाचणार। देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय कनेक्टिव्हिटी वाढण्यास मदत होणार। आता पाहणार टॉप 9 बातम्या महत्त्वाच्या। आषाढी वारीत एआयचा ऐतिहासिक वापर। एआयच्या माध्यमातून 32 लाख भाविकांची अचूक मोजणी। सोलापूर ग्रामीण पोलिसांचा अत्याधुनिक एआय तंत्रज्ञानाचा यशस्वी प्रयोग। किरकोळ बाजारात साखरेचे दर 50 ते 52 रुपये प्रति किलोवर। केंद्राकडून जुलै महिन्यासाठी साखरेचा अपुरा कोटा जाहीर झाल्यानं महिन्याभरात दरात 600 रुपयांची वाढ। ऊसाचं उत्पादन घटण्याची शक्यता असल्यानं व्यापाऱ्यांकडून साखरेची मोठ्या प्रमाणात खरेदी। गणेशोत्सवासाठी कोकण रेल्वे मार्गावर 11 सप्टेंबरपासून 13 विशेष रेल्वे गाड्या धावणार। छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते सावंतवाडीपर्यंत विशेष ट्रेन धावणार। दिवा स्थानकावरून चिपळूण आणि खेडसाठी मेमू स्पेशल ट्रेन। 100वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनापूर्वी राज्यात 99 संमेलनं होणार। ऑक्टोबर महिन्यात दुबईतही साहित्य संमेलन होणार, तर 100वं साहित्य संमेलन पुणे विद्यापीठात होणार। सोयाचाप बनवतानाचा किळसवाणा व्हिडिओ समोर। व्हिडिओनंतर नेटकऱ्यांकडून संताप व्यक्त। ग्राहकांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्यांवर कारवाईची मागणी। मंत्रालयात आता दर गुरुवारी एआयचा वर्ग भरणार। मंत्रालयातील अधिकारी कर्मचाऱ्यांना डिजिटल तंत्रज्ञानाचं प्रशिक्षण देणार। एआय क्लाउड सायबर सुरक्षेचं प्रशिक्षण देणार। महाराजस्व अभियानात महिलांना शेतकरी दर्जा प्रमाणपत्र दिलं। राज्यातून 3436 महिलांच्या नावे नोंदी। नागपूरमधून सर्वाधिक 1299 महिला शेतकरी प्रमाणपत्रांचं वितरण। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा पुढाकार। राज्यात 6 दिवसात 4.5 लाख नागरिकांना त्यांनी योजनांचा लाभ घेतला। 2 ऑगस्टपर्यंत राज्यभरात अभियान सुरूच राहणार। दापोलीतील एसटी डेपोमध्ये विद्यार्थिनीचा विनयभंग। एसटी कर्मचाऱ्याविरोधात गुन्हा दाखल। नागरिक संतप्त नागरिक आणि मविया कार्यकर्त्यांची आगार प्रमुख कार्यालयात धडक। कर्मचाऱ्याचं निलंबन करून कठोर कारवाईची मागणी। तातडीनं मागण्या मान्य न झाल्यास डेपोला टाळं ठोकण्याचा इशारा। दुबईहून मुंबईला येत असलेल्या इंडिगो विमानाचे इमर्जन्सी लँडिंग। गुजरातमधील राजकोटच्या हिरासर एअरपोर्टवर लँडिंग। सामान कक्षातून धूर येताना दिसल्यानंतर इमर्जन्सी लँडिंग। विमानात 194 प्रवासी होते।